तर माझ्या लेकरानं आज घराकडे जायचं, अगदी आनंदामध्ये सांगितलं तसं आपल्या मस्त आनंदामध्ये राहायचं, आपल्या आईला मिठी मारायची, आपल्या बापाला मिठी मारायची. आणि खरं सांगू का तुम्हाला, 20-20 हजार रुपयापेक्षा जरी माझ्या समोर असला तर अजिबात आपलं काळीच सर्र सुद्धा करत नाही. पण या पहिली ते चौथीची लहान गटाची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हातपाय लटलटायला लागतं. त्याचं कारण असं आहे, ही कार्टी कधी काय करतील सांगता येत नाही. मागच्या महिन्यामध्ये रत्नागिरीला माझं व्याख्यान होतं आणि मस्त हातामध्ये अंगठ्या घालून असा मी बसलेलो होतो. आणि एक माता पळत पळत माझ्या जवळ आली, मला म्हणाली, सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं तुझं युनिट? तर ती माता मला म्हणती, सर लहान गट मोठा गट येता पहिली ते चौथीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हटल्यानंतर माझं काळीच सर्व झालं. म्हणलं माते जरा एक काम कर, पाहिजे तर आजचा मानधन तुला घे, पण लक्षात ठेव म्हणलं माते, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल आणि खाली गोव्याला पिकनिकला नेऊन जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे बसवत नाही, मागं बसवले तर चालतील का? मागं म्हणल्या, मी विचार केला, म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसाव, पण माझ्या पासून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. आणि जर का कार्ट्याने दंगा केला तर माझ्यासारखं वाईट माणूस कोण नाही. मॅडम अगदी हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आलं आणि मला व्याया करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं व्याख्यान. मग माझ्या मातानं माझ्या लेकरांना आज घरी जायचं, सोशल मीडियाला फक्त वसंत अंधारे नाव टाकायचं. शेकडो नाही बघ, हजारो व्हिडिओ असे धाई 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 नाचत येतात. असा खुर्चीवरती उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र धर्म आणि महामानव पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती बा, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आलं, कार्ट्यानं मुडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागं हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळे केलं. म्हणलं नालायका कुठं फाटल्या? तर खालनं मला म्हणताय, कसं फसवला थोबाड फोडीन म्हणलं तुझी. असल्या माझ्या राष्ट्राची कार्टी लक्षात घ्या. एकदा तरी एक माता पुण्याला माझ्या शेजारी बसली होती आणि तिच्या मांडीवरती एक गोरकोंड कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते खुर्चीवरचं माणूस आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणल्या मला लई भारी वाटलं. इंग्लिश शब्द त्याच्या मुखातून माझ्यासाठी आलेला होता. मला वाटलं बॉस म्हणताय याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरीच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉस म्हणताय. वा 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 वा. मी मन कार्ट्याकडे बघितलं, म्हणलं काय रे माझ्या पिल्ल्या पिल्ल्या म्हणायचा अवकाश. कार्ट खाल्लंच बोंबललं. हे बॉब जरा इकडे इकडे म्हणलं. त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलो. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय. तर म्हणते काय? तर ते माता मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, तुझं व्याख्यान सुरू कर. बॉस आमच्या कुत्र्याचं नाव. 2 तास बरं त्या कार्ट्याकडे मी काही बघितलं नाही. माझ्या मातानं लक्षात घे, गेले 3 तास तू इथं बसून आहेस बघ, वसंत अंधारे ऐकण्यासाठी. मातानो, पण हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. आणि आज तुझ्या मनाचं मनोरंजन करायला मी आलोय का? नाही बघ माझ्या माते, माते, माझ्या लेकरा, वसंत अंधारे आला आणि आम्हाला हसवून गेला, असं होतं का म्हणाय. म्हणून आज तुमच्या समोर मी उभा आहे मातानो. महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो बघ. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्राम घेता आणि या ग्राम गीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा जागवा रे. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. मग कोणता जागवा? अंतरीचा देव जागवा. कोणता अंतरीचा देव? याचा शोध घेत असताना याच प्रेम गाथेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात,
या कोवळ्या काळ्यात माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकासाचे प्रकटे समाजे शेकडो महापुरुष या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या काळ्या. कोणत्या कोवळ्या काळ्या? या महाराष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कोवळ्या काळ्या. हे मात्र तुझ्या पोटाला आलेलं तुझं लेकरू 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ. तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने. पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला, आमच्यामधला माणूस कुठेतरी हरवत चालला. वसंतांकारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला असं होता कामा नये. वसंतांकारी आला आणि आमच्या मनाचं मनोरंजन करून गेला असं होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीची ठिणगी टाकून जाणार. हे पोरानो, बाप नावाचं वादळ तुमच्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये पेरून जाणार पोरा. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय बघ, ज्यानं ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय, हे माझ्या लेकरांनो आज एक काम करायचं बघ. ज्यानं आई बापाच्या पोटी जन्म घेतलाय त्या प्रत्येकानं आज एक काम करायचं. पळत पळत आज घरी जायचा बा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. नालायकांनो, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा. हे पोरांनो, हा प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती भडकला, पण ज्या आई बापानं आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून तुला सांगतोय बघ पोरा, पळत पळत आज घरी जायचा बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आहे. या आई, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई. आई गा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलास. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई, तुला किती वेदना होत होत्या. पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं बघ. त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. आणि पोरांनो, ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. कारण 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली पोरांनो तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय. ती हंबरडा फोडत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, ती टाचा घासत असते. आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. गेले 9 महिने या लेकराला मी या उदरामध्ये ठेवलंय साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला मी या लेकराची वाट बघते साहेब. कधी एकदाचा माझं लेकर या उदरातून माझ्या तळ हातावरती येत आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं हे जग मात्र नक्की पाहिलं पाहिजे. हे पोरांनो, ही आई तुम्हाला कळाली का नाही कळाली नालायकांनो. हे बाप होऊन बापाची जागा घेऊन ज्या आईनं तुम्हाला मोठं केलं नालायकांनो, त्याच आईच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला. हे पोरीनो, त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं ग. त्याच आईला तुम्ही म्हणता तुला काय कळतं का. जन्माला घालून उपकार केलेस काय. पोरा जास्त वेळ तुझा घेत नाही, पण हे बघ त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ नालायका. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं पोरा. त्या माऊलीला सगळं काय कळतं बघ, म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटात येऊन पडतं पोरा. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो नालायकांनो. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो, तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा. त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल,
आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असाल, या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असाल आणि तुझ्या गालाचा एक पहिला मुक्का जर कोणी घेतला असेल, तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पुरा. आणि हा बाप आणि ही आई तुम्हाला नाही कळाली म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. माझ्या मनमनमधल्या प्रत्येक लेकीला सांगतोय बघ, इथं बसलेल्या प्रत्येक आईला सांगतोय बघ, आलेल्या प्रत्येक त्या भावाला सांगतोय आणि इथं बसलेल्या प्रत्येक बापाला सांगतोय, हे पोरीनो इकडे बाप, तुम्ही तुमची ओळख विसरला बाप. हे अगदी स्पष्ट एक ना उतारे हाते घे म्हणा बाण फिरे नाही वेड बाळ तुका म्हणे सानत पर. हे पोरी, तू तुझी ओळख विसरलीस बाप. हे तू तुझी ओळख विसरलीस. आई बापाने दिलेली तुला ओळख विसरलीस बाप. माझ्या छत्रपती शिवाजी राजाने दिलेली ओळख तर विसरलीस बाप. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, प्रेमाच्या नावाखाली तुला फसवू लागला, तुझ्या आई बाबाला पोलीस स्टेशनला उभा करू लागला, तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करू लागला पोरी, तुला परदेशामध्ये विकू लागला. आता या राष्ट्रातली पोरं म्हणतात, सर तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता, तुम्ही आम्हाला कुत्रा म्हणता. हे ऐकलं पोरा, या राष्ट्राची ताकद म्हणजे तू आहेस. उद्याचा महासत्ता देश म्हणजे तू आहेस बाग. उद्याचा महासत्ता भारत आणि वसंत हंकारेची ताकद म्हणजे तू आहेस. पण जो 3 वर्षाच्या लेकीवर अत्याचार करतो आणि माझ्या 7-8 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो आणि 8वी-9वीच्या लेकींना भूल तपा देऊन तिला घेऊन जातो, तिच्यावर अत्याचार करतो, तो नालायक आहे, तो हरामखोर आहे, तो कुत्रा आहे, तो हैवान आहे. आणि असं लांडगा आहे प्रेमाच्या नावाखाली, असं लांडगा शाळा कॉलेजच्या बाहेर बसलेल्या आहेत पोरी टाकून, त्या इन्स्टावरती बसलेला आहेत बघ टाकून, त्या इन्स्टाला सजवलेला आहे बघ, नको त्यांचे फोटो त्यांना लावलेले आहेत बघ. आणि लक्षात घे पोरी, जाळत टाकून तुला बसलाय बघ. ज्या क्षणाला तू त्याच्या जाळ्यामध्ये फसणार, त्या कुत्र्याच्या हरामीच्या पोरी, तुझ्या शरीराचा तो तुकडं करणार बघ, तुझ्या शरीराचा उपभोग घेणार बघ, तुला रस्त्यावरती सोडून देणार बघ पोरी. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा आदेश आहे, माझ्या जिजाऊचा आदेश आहे, तुला तुझी ओळख तयार करून देता बघ पोरी. पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ. पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच त्याची संपत्ती होती बघ. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होते, समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता, समाधीच्या अंगावरती चिकन फेकत होता, दगडांचा मारा करत होता, सगळं काय ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या, त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, सगळं काय ती माऊली सहन करत होते. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते आणि समोर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडले ती माझी फातिमा शेख. असंख्य फातिमा या रस्त्यावरती दिसू लागल्या. हे बोरे, ती सावित्री माई म्हणजे तू आहेस बघ. तू एवढी स्वस्त नाहीस माझ्या लेकी, माझ्या पोरी, तू एवढी स्वस्त नाहीस बघ. कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं गुण बुडाच्या, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि तुला रस्त्यावरती सोडून द्यावं, वेळ पडली तर तुझ्या शरीराचं तुकडं करावं. इन्स्टावरती ओळख झाली म्हणून माझ्या लेकीनं मेसेज पाठवला आणि तिला बोलवून घेतलं बघ. रात्रभर तिच्या शरीराचा उपभोग घेतला आणि पुण्यासारख्या गटारीत तिला ढकलून दिलं बघ पोरी. पोरी, म्हणून तुला सांगतोय, एवढी स्वस्त तू नाहीस माझ्या लेकरा. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आऊची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे माझ्या लेकरा, ही तुझी खरी ओळख आहे. ही ओळख कधी विसरायची नाही माझ्या पोरी. 2 मार्क्स कमी पडले तर चालतील वाद, पण कुठल्या लांडग्याच्या कुठल्या लांडग्याच्या तावडीमध्ये सापडायचं नाही पोरी. न प्रेमाला विरोध नाही बघ, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं आणि जे प्रेम माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणाल, 3-4 हैवान आणि हरामखोर माझ्या एका लेकीवर तुटून पडतात, हे कधीच प्रेम होऊ शकत नाही माझ्या लेकरांनो. म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. तुमचा बाप तुम्हाला सांगू शकत नाही, शिक्षकांचं तुम्ही ऐकत नाही, म्हणून हा वसंत हंकारे एक शिक्षक आणि बाप म्हणून तुझ्या समोर उभा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ट्रोल कोण होत असेल तर मी होतो बघ. अनेक लोक मला शिव्या घालतात, घालू देत लेकीनो, तर तुमचा चेहरा रात्रंदिवस माझ्या डोळ्यासमोर येतो. त्या लेकींच्या किंकाळ्या या कानामध्ये येतात, म्हणून रात्रंदिवस फिरत असतो. पोरा ऐका, बापाच्या वंचे एवढे आपले वंचे झाले, ऐका, बापाच्या वंचे एवढे आपले वंचे झाले
आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. ज्याला बाप कळाला, बाप सांगतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप सांगतो पोरग माझं खांद्याला खांदा लावतं, आणि तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकतं, बापानं मोबाईल नाही दिला म्हणून ते पोरग आत्महत्या करतात. त्या बापानं जगायचं कसं? पोरानं एका मिनिटामध्ये या मनमाडच्या मातीमध्ये सांगतो बाप, माझ्या छत्रपतींच्या समोर सांगतो बाप, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्ड ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजाचा. संभाजी राजाला काय ते झालेले आहे? असंख्य जखमा संभाजी राजांच्या शरीरावरती आहे. प्रत्येक जखमेतून काळ रक्त टाप 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 जमिनीवरती कोसळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. आमुष्याची ती रात्र सुद्धा थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज मात्र एक किंचितही कमी झालेलं नाही. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजाला म्हणतो, संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में रख, हम तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारात माझे संभाजी राजे औरंगजेबास उत्तर देतात, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळवलेला आहे. असंख्य वेदना ऐकरा, असंख्य वेदना माझ्या राजाला झेलल्या. मातानं 4 वर्ष तर तुझं लेकरू पोराच्या पायामध्ये एखादा खिळा घुसला तर 4 दिवस हंबरून रडतं बघ. आणि आई म्हणून त्याला उशाला घेऊन झोपतीस बघ. रात्रीच्या 4 वेळा उठतीस, पोराचा पाया बदल बघतीस. ऐका रे, वेदना काय असतात नालायकांनो. मैदानावर धावत असताना एखादा खिळा एखादा खडा जर घुसला तर 4 दिवस आम्ही चालू शकत नाही. पण मृत्यूच्या दारामध्ये संभाजी राजांच्या डोळ्यासमोर तापलेल्या लाल भडक लोखंडाच्या सळ्या आल्या, लाल भडक लोखंडाच्या सळ्या. 2 वर्ष आणि 3 महिन्याचं लेकरू होतं. आई सोडून गेले, आई विना पोरक. जिजाऊच्या मांडीवर त्यांनी छत्रपतींच्या सावली खाली वाढलेलं माझं लेकरं मृत्यूच्या दारामध्ये तापलेल्या लोखंडाच्या सळ्या आल्या. आणि आता औरंगजेब म्हणतो, संभा आप तो झुक जा संभा, तो इतनी वेदनाएं दूंगा ना तुम्हें, नहीं सह पाएगा, तेरी जिंदा आंखें हम इसी वक्त निकाल देंगे, सबके सामने तेरी जिंदा आंखें मैं निकाल दूंगा, संभा झुक जा. माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचं तेज कमी झालं नाही. एका क्षणात तापलेल्या दोन्ही सळ्या डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. सर्र आवाज आला. डोळ्यांच्या खोबणीतून फक्त काळ रक्त गळत होतं. पण महाराष्ट्राचा हा वाघ शत्रू समोर झुकला नाही, कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा दिसत होता. महाराष्ट्राच्या वाघाला कधीच मृत्यूच्या दारातून मागला नाही. तुम्हाला तुमचा बाप कळाला का? पोरानो, जास्त वेळ घेत नाही, फक्त घड्याळीची 10 मिनिटं बोलणार आहे बघ तुझ्याशी. पण एक काम करायचं माझ्या लेकरा, इकडे बघ, मी सांगतोय तेवढं काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ. माझ्या लेके बघ, आज अंतरंगा साफ झाला पाहिजे, अंतरंगामध्ये आग लागली पाहिजे. जाताना आई बाप राष्ट्र धर्म आणि तू कोण आहेस पोरा, हे घेऊन आज घरी जायचंय बघ. आईला पहिला प्रश्न विचारला ना, आई या ये तुला किती वेदना होत होत्या का? आता त्याच आईला फक्त दुसरा प्रश्न विचारायचा. आणि पोरीनं त्या आईला दुसरा प्रश्न का विचारायचा? कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, माझ्या छत्रपतींचे विचार, सगळं काही या प्रश्नाच्या तळाला लपलेलं आहे. 25 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ पोरी. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला त्या माऊलीनं कशाचाही विचार न करता, त्या क्षणाला त्या माऊलीनं कशाचाही विचार न करता एका क्षणात तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात सगळं घरदार सोडून दिलं. पोरांनो, ही वेदना ऐका, नक्की ऐका. पण त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. कदाचित तुम्हाला मुलं झाले, पण तुम्हाला तुमच्या आईची वेदना कधीच कळाली नाही. आज सांगतो माझ्या लेकरांनो, ज्या क्षणाला तुझ्या आईच्या मस्तकी अक्षदा पडल्या, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता त्या माऊलीनं तिच्या आईला सोडून दिलं, तिच्या बापाला सोडून दिला, सगळं घरदार सोडून दिलं.
आणि तुझ्या बापाचा हात धरून ती तिच्या सासरी आली आणि सासरी आल्यानंतर एखादच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे.